तर मंडळी आज आहे आपलं चिकन बिर्याणीचं बेत आहे. तर इथे मी चिकन घेतलेले शिजायला. तरी अर्धाच किलो चिकन आहे, कारण की आमच्या घरामध्ये पीस कोणी खात नाही. म्हणजे भात आवडतो चिकनचं सगळ्यांना, पण चिकनचे पीस कोणी, मटनचे चिकनचे पीस कोणी खात नाही, पोरांना आवडत नाही. मला तर मी तर व्हेजिटेरियनच आहे. तर त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेलं आहे. हा अर्धा आणि पावशेर म्हणजे 3 पावशेर म्हणजे 1 किलोतलं थोडंसं काढून ठेवलेलं आहे मी. आणि इथे कांदा चिरून घेतलेले 2 मोठे मोठे. आणि इथे टोमॅटो आहे, इथे तमालपत्री, कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची बारीक करून. हे अर्ध लिंबू आहे आणि हे खडे मसाल्याची पावडर आहे, त्यामुळे खडे मसाले नाही टाकले मी. आणि हे फक्त 2 विलायची टाकणार आहे. आणि ते दही आहे, थोडंसं तूप आहे. घरातले सगळे असे मसाले घेतलेले आहेत, जेवढे जेवढे येते. चिकन मसाला, मटन मसाला, बिर्याणी मसाला, घरचा मसाला, लाल तिखट, असे सगळे मसाले आहेत. धना पावडर आणि ते अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली. ते चवीनुसार मीठ आहे, तूप आहे. आणि आता मी मस्त अशी बिर्याणी बनवते. आणि ही बिर्याणी कशी झाली आहे तुम्हाला मी नंतर दाखवते. तर चला मी आता बनवते बिर्याणी. आपलं चिकन पण शिजलेलं आहे. आता चिकनला शिजायला वेळ लागत नाही. आता हे चिकन मस्त असं शिजलेलं आहे, शिजलेलं आहे चिकन. चला आता मी बनवते बिर्याणी. फायनली आपली बिर्याणी झालेली आहे, तर मी तुम्हाला दाखवते. या अशी झालेली आहे आपली बिर्याणी. तर आता याच्या ताटामध्ये तिथे इथे कांदा, लिंबू आहे. तर एका दादांनी मला कमेंट केली होती की तुमची बिर्याणी जी आहे ती पुलावसारखी दिसते. त्यावेळेस मी कुकरमध्ये बनवली होती, त्यामुळे मी आता या पातेल्यामध्ये बनवली. तर कशी वाटली बिर्याणी? दिसायला तर छान दिसते, पण टेस्ट करून पाहते आता. चला या सर्वांनी बिर्याणी खाण्यासाठी